नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला त्याचबरोबर आबा सगळेजण एका मीटिंगसाठी जमलेले आहेत. कारण आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आबांनी ठरवलेलं आहे की नक्की काय करायचं आहे. कारण सरोजने एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केलेलं असतं आणि तो नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचं सरोजने आता ठरवलेलं असतं. म्हणजे ती एक नवीन विंग तयार होणार असते. कशा प्रकारचे दागिने लोकांना कसे हवे आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि आबांनी निर्णय घेतलेला असतो. मग आबा सांगत असतात की आज मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सरोजने अशी अशी एक नवीन कल्पना समोर आणलेली आहे आणि त्या सगळ्याची जबाबदारी मी सरोज आणि कला या दोघींवरती देत आहे. तेव्हा मात्र तिथे राहुल रोहिणी सगळेजण असतात आणि ते पाहतच राहतात. म्हणजे एकीकडे राहुल म्हणालेला होता की दुसरी आणखी एक ब्रांच माझ्या नावावर असेल पुढील 8 दिवसांमध्ये, पण इकडे तर गोष्ट वेगळीच घडलेली असते. आबांनी ती जबाबदारी इकडे सरोज आणि कलाच्या नावावर दिलेली आहे. म्हणजे कलाला आता कंपनीतलं खूप मोठं पद मिळालेलं आहे. काही ऐकून कलाला धक्का तर बसलेला असतो, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे कलाला आनंदही झालेला असतो. पण इकडे अद्वैतला तर सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. अद्वैत मात्र जाम खुश झालेला असतो. अद्वैत या सर्व गोष्टी आनंदाने तो स्वीकारत असतो. त्यानंतर अद्वैत एक गुलाबाचं फूल घेतो आणि कलाकडे येतो आणि तो गुलाबाचं फूल कलाला देत असतो. रेड रोज घेऊन तो कलाकडे आलेला आहे आणि कलाला तो गुलाबाचं फूल देतो. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की हे बघ खरंच कॉंग्रॅच्युलेशन, आज तुझी काय अचिव्हमेंट केलेली आहे ती स्वतःच्या हिमतीवर केलेली आहे. आणि खरंच कलाने जे काही मिळवलेलं असतं ते फक्त आणि फक्त स्वतःच्या हिमतीवरतीच मिळवलेलं असतं. त्याच्यामध्ये दुसरा कोणाचा कसलाच वाटा नसतो. आणि त्यानंतर कला जी आहे ती पाहतच राहते. कलालाही आनंद झालेला असतो. फायनली या सर्व गोष्टी कलाने मिळवलेल्या असतात. परंतु कलाला या गोष्टीचा जास्त आनंद झालेला असतो की या सगळ्यामध्ये आता राहुल कुठेही येणार नाही. म्हणजे तिला जी भीती वाटायची की राहुल जो आहे तो ही सगळी जबाबदारी घेईल किंवा घरातले राहुलला हे सगळं देतील, या गोष्टीची तिला भीती वाटायची. कारण राहुल किती नालायक आहे ते तिला माहिती आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कला ही राहुलच्या रूममध्ये असते. ती राहुल सोबत बोलत असते आणि म्हणत असते की आता हा माझ्याकडे भक्कम पुरावा आहे. तेव्हा राहुल म्हणत असतो, काय म्हणालीस? आता बघ मी सगळ्यांना काय सांगणार आहे. मी जाणार, आरडाओरडा करणार, सगळ्यांना घेऊन येणार, सगळ्यांना सांगत राहणार की बघितलं का हिने काय केलेलं आहे, गोष्टी कशा केलेल्या आहेत, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे काय, हा पुरावा आहे माझ्याकडे. तेव्हा राहुलला ती म्हणत असते की हे जे अक्षर आहे ना हे तुझं आहे, याच्यावरची सही तुझी आहे. त्यामुळं हा पुरावा जेव्हा मी दाखवेल घरातल्यांना तेव्हा राहुल म्हणतो तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा कला म्हणते हो मान्य मला, पण चांदेकर नक्कीच ही जी सही आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच रिचेक करेल आणि मग काय करणार आहेस तू, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कला बोलत आहे आणि राहुलची वाट लावायचं तिनं ठरवलेलं आहे. आणि राहुल तिला म्हणतो की याचं काय करशील, असं म्हणत कलाच्या हातून तो जो पेपर आहे तो हिसकावून घेतो. बिचारी कला पाहतच राहते. कारण राहुलने हा सगळा जो डाव असतो तो आखलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे हे सर्व जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला हादरून जाते. कलाला कळायचं बंद होतं. अचानक राहुलने तो पेपर तिच्या हातातून खेचून घेतलेला असतो आणि कला मात्र तिथे पाहतच राहते. म्हणजे कलाच्या हातामध्ये जी संधी होती ती संधी गेलेली असते ही गोष्ट कलाच्या लक्षात येते. त्याचबरोबर इकडे राहुल म्हणतो आता काय करशील, आता हा भक्कम पुरावा माझ्याकडे आलेला आहे, मग तू काय करणार आहेस, तू कशा पद्धतीने मॅनेज करणार आहे, असं म्हणत तो कलाला चिडवू लागतो. कलाला धक्का बसलेला असतो. कारण एकमेव गोष्ट होती तो पुरावा आणि तोही तिच्या हातून गेलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की राहुल जेव्हा हे सगळं बोलत असतो, हे सगळं तो करत असतो, तेव्हा मात्र कला पाहतच राहते. आणि राहुल कलाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, पुढील 8 दिवसाच्या आत आबा दुसरी ब्रांच माझ्या नावावर करतील आणि हळूहळू हे सगळं चांदेकरांचं साम्राज्य आहे ते माझ्या मुठीत आलेलं असेल आणि त्याला कोणीही अडवू शकणार नाही. तेव्हा कला म्हणत असते की हे सगळं अडवायला मी खंबीरपणे उभी आहे आणि तू या घरचा भेदी आहेस, तुला हे सगळं मी कधीच मिळू देणार नाही. तू ह्या सगळ्यांची जी स्वप्न पाहत आहे ना ती गोष्ट मी कधीच तुला मिळू देणार नाही, असं कलाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र राहुल पाहतच राहतो. कारण आता कलाने ठरवलेलं आहे
आणि कला मात्र शांत राहणार नाही ही गोष्ट राहुललाही तेवढीच माहिती आहे. तेव्हा राहुल म्हणतोय की मीही तुला चॅलेंज करतोय. तेव्हा कला म्हणते की चालेल, चॅलेंज स्वीकारले मी तुझं, पण त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आता चॅलेंज करत आहे आणि त्याचबरोबर पुढील 8 दिवसाच्या आत तुझ्या हाताला धरून तुला धक्के मारत घराच्या बाहेर नाही काढलं तर मी नाव बदलून ठेवेल, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे जो राहुल आहे तो मूर्खासारखा तिथे पाहत असतो. तेव्हा मात्र कलालाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, या सर्व गोष्टी अशा पद्धतीने कशा झालेल्या आहेत, हा प्रश्न कलाला सुद्धा पडलेला असतो. त्यासोबतच राहुल आणि कला यांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि कलाने तर आता राहुलला सक्त ताकीद दिलेली असते आणि ओपन चॅलेंज केलेलं असतं. तेव्हा मात्र राहुल आता हादरलेला असतो. राहुलला खात्री आहे की या सगळ्यामध्ये तो अडकला जाऊ शकतो. शुअर त्याला माहिती आहे की या सगळ्यामध्ये जर तो अडकला गेला तर मात्र त्याची वाट लागणार आहे. तेवढ्यातच रोहिणी स्पाच्या ट्रीटमेंटला गेलेली असते आणि ती येते आणि रोहिणी आल्यानंतर रोहिणी राहुलला म्हणते, काय रे, काय झालं? तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की नाही, काही नाही झालेलं. राहुल दाखवत नसतो की काय झालेलं आहे, पण राहुल मात्र पुरता अडकलेला असतो आणि त्याचबरोबर राहुलला माहीतच नसतं की तो कशामध्ये अडकत चाललेला आहे. त्यासोबतच राहुलच्या या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मात्र इथे सर्वांच्या समोर येत असतात. त्यासोबतच इकडं सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र रोहिणी तिथं आलेली असते. रोहिणी राहुलला विचारत असते की नक्की काय झालेलं आहे. राहुल मात्र तिथे म्हणतो, काही नाही ग मामा, मी ना असाच विचार करत आहे, माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे ना, त्याच्यासाठी मी विचार करत आहे. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणते की अरे वा, चांगली गोष्ट आहे, जर तू त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळा विचार करतोय तर ही गोष्ट अतिउत्तम आहे, असं रोहिणीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र राहुल आता ती वेळ तर मारून नेतोय, कारण त्याला माहिती आहे जर हे मम्माला सगळं कळलं की कलाने अशा पद्धतीने रूमची झडती घेतलेली होती तर मात्र खूप अवघड होणार आहे आणि त्यामुळंच त्याने ही गोष्ट रोहिणीला सांगणं टाळलेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला रूममध्ये येते. कलाला सगळं आठवत असतं की नक्की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या. ऑफिसमध्ये त्याने सांगितलेला तो 8 लाखांचा फ्रॉड, म्हणजे ती 8 लाख रुपये रक्कम त्याने आश्रमाला दान केली अशा पद्धतीने सांगितलेलं होतं, पण ती रक्कम त्याने तिकडे दिलेलीच नव्हती. ती रक्कम ही कलाने आता शोधलेलं आहे की नक्की कुठं गेलेली होती. त्याचबरोबर त्याने जेव्हा लग्नाच्या वेळेस म्हणजे सोहमच्या लग्नाच्या वेळेस काही पेपर्सवरती सह्या घेत होता, पॉवर ऑफ अटर्नीचे ते पेपर्स होते, हे सुद्धा कलाला आठवत असतं आणि कला मात्र हादरलेली असते. कला म्हणत असते की प्रत्येक वेळेस चांदेकरला त्याने फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ह्या राहुलचं विंग मी सर्वांच्या समोर फोडणार आहे, कारण काहीही झालं तरीही राहुलने आजतागायत सगळ्यांना फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे. ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे अद्वैत आलेला असतो. अद्वैत येताना मिसळ घेऊन आलेला असतो, कारण कलाला तिच्या बाबांच्या हातची मिसळ खायची होती आणि म्हणून अद्वैतने धावत जाऊन ती मिसळ आणलेली असते आणि अंजूला सांगितलेलं असतं की प्लेट घेऊन ये, त्याचबरोबर तो शिरा कुठे आहे तोही घेऊन ये, कारण अद्वैतनं व्यवस्थित नाश्ता केलेला नव्हता आणि तो तसाच निघून गेलेला होता, म्हणून आता आल्यानंतर तो नाश्ता करण्यामध्ये बिझी असतो. त्यासोबतच इकडे अद्वैत ते सगळं खात असतो आणि तो अंजूला सांगतो की ती प्लेट घेऊन ये. अंजू ती प्लेट घेऊन आलेली असते आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अरे मी काय खात बसलोय, खरेला द्यायचंय ना मला हे सगळं, असा विचार त्याच्या डोक्यात येतो आणि त्या क्षणी त्याने खाणं थांबवतो आणि कलासाठी मिसळची प्लेट रेडी करायला घेतो, कारण कलाला मिसळ खायची होती, म्हणून तर त्याने एवढं कष्टाने जाऊन ती घेऊन आलेला असतो आणि कलासाठी पोटभर नाश्ता मिळाला पाहिजे, कारण त्याचा टास्क आहे तोही पूर्ण झाला पाहिजे असं त्याला वाटत असतं. आणि त्याचबरोबर कलासुद्धा खुश झाली पाहिजे, कारण तिने त्याच्या आवडीचा शिरा बनवलेला असतो. तिने जराही त्याच्यामध्ये विचार केलेला नसतो की आपल्याला आवडतोय का नाही, पण चांदेकरला आवडतोय ना, या गोष्टीचा विचार करूनच हे सगळं झालेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे, पण अद्वैत आता कलासाठी ती मिसळ बनवतो, मिसळची प्लेट रेडी करतो आणि तो घेऊन रूममध्ये येतो आणि कला कुठे आहे हे पाहू लागतो आणि कला मात्र नको म्हणते, अरे चांदेकर आत्ता मूड नाही आहे माझा, असं ती अद्वैतला सांगू लागते. तेव्हा मात्र अद्वैतला खूप वाईट वाटलेलं असतं. अद्वैतला कळत नसतं की हिचा मूडला काय झालं अचानक. तेव्हा कलानंतर खाली येते, आवरून खाली येते आणि अद्वैतच्या मागे लागते की चांदेकर चल, आपल्याला जायचंय, निघायचंय आपल्याला.
आणि तिने डायनिंग टेबलवरती येऊन पाहते तर सगळा पसारा तिला दिसतो. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे चांदेकर, एवढा पसारा केलायस? अरे मान्य मला, तू मिसळ आणली, एक प्लेट रेडी केलीस, एवढं सगळं, पण इतका पसारा कसा काय केलास तू? अंजू इकडे बरं, हे सगळं आवरून ठेव. असं म्हणत कलाने ती मिसळचं ते आणलेलं सगळं असतं पार्सल ते आवरून अंजूला ठेवायला सांगितलेलं असतं. कलाने यावेळेस खूप मोठी चूक केलेली असते. कलाने विचारच केलेला नसतो की हे सगळं काय होत आहे, कारण आपण हे सगळं वागत आहोत त्यामुळं सगळ्यात जास्त त्रास हा इथे चांदेकरला होऊ शकतो. ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाहीये. ती तिच्या टेन्शनमध्ये आहे ना, त्यामुळं अद्वैत तिच्यासाठी काहीतरी चांगलं करतोय, तिच्या बाजूने प्रयत्न करतोय, ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही. तिला फक्त एकच जाणवत आहे की नाही, हे सगळं जे काही आहे ना, हे पसारा झालेला आहे. अद्वैत म्हणत असतो की मी हिच्यासाठी एवढी मिसळ आणली आणि हिला त्याचं काही नाहीये, मिसळ नाही दिसली हिला, पण तो पसारा मात्र दिसला. या गोष्टीचं अद्वैतला नवल वाटत असतं. त्याचबरोबर कला जी आहे ती मात्र अद्वैतकडे पाहत असते. चल चांदेकर, उशीर होतोय, असं ती अद्वैतला सांगत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की संगीता इकडे कलाच्या बाबांच्या डोळ्यात ड्रॉप टाकत असते आणि ती म्हणत असते की हे घे, आणि असं म्हणत तिने ते ड्रॉप त्यांच्या डोळ्यात टाकलेले असतात. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की खरंच जावई बापूंना ना मानलं पाहिजे, किती करतात आपल्यासाठी, आपल्या कलेचीही तेवढीच काळजी घेतात, असं तिचं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच संगीता म्हणत असते की नाही, मला ना कलेला फोन करून सांगितलं पाहिजे, कारण जावई बापूंनी तुम्हाला दवाखान्यात नेलं, तुमच्यासाठी एवढं सगळं केलं. तेव्हा संगीता फोन करायला घेतच असते. तेवढ्यातच कलाचे बाबा म्हणतात, अगं संगे थांब थांब, अगं कलेला यातलं काही सांगायचं नाही, ते जावई बापूंनी ठरवले ना, आता काहीच तिला सांगायचं नाही, असं जावई बापूंचं म्हणणं आहे. संगीता म्हणते, पण का? अहो तिला सांगितलं तर तिला बरंच वाटणार आहे ना. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा सांगू लागतात, अगं तुला माहिती आहे ना आपली पोरगी कशी आहे ती, तिला नाही आवडणार ते, म्हणूनच जावई बापूंनी मला सांगितलेलं आहे की तिला त्यातलं काहीही सांगू नका. तेव्हा मात्र संगीता म्हणते की हो बरोबर आहे, ते दोघंही एकमेकांना खूपच चांगलं ओळखतात ना, असं ती बोलत असते. इकडे कला ऑफिसमध्ये आलेली असते. तिनं व्यवस्थित काही खाल्लेलं नाहीये हे अद्वैतलाही माहिती आहे, म्हणून अद्वैत जो आहे तो कलाकडे पाहत असतो. कला एवढ्या विचारात का आहे, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न अद्वैतच्या समोर असतो. खरं तर अद्वैतनं कलावरती विश्वास ठेवला तर एवढा विचार करण्याची कलाला गरजच पडली नसती, पण अद्वैतचा त्याच्या फॅमिलीवर म्हणजे त्याच्या भावावर जो विश्वास आहे तो जरा जास्तच मोठा आहे. त्यामुळं इकडे कला जी आहे ती पाहतच राहते. तर अद्वैतने कलासाठी एक पार्सल मागवलेलं असतं, ते म्हणजे सँडविच, आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं की तू मागवले म्हणून सांगायचं. मग सँडविच घेऊन आता त्यांच्या ऑफिसमधला जो पिऊन आहे तो तिथे येतो आणि तो सांगत असतो की हे घ्या, अगदी 200 रुपयाची ऑर्डर आहे, 200 रुपयाचं सँडविच आहे, असं तो ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती नको म्हणून सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं तुला माहिती आहे ना अन्न वाया जाईल, ते कोणाची तरी ऑर्डर आहे म्हणून तुझ्यासाठी आणलेली आहे ना, मग खाऊन घे ना ते. तेव्हा कला म्हणत असते, पण मला भूक नाही आता, मला नको आहे ते सगळं, असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अद्वैत तिला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अगं घे ना खाऊन, असं काय करतेस तू. पण कला मात्र स्पष्टपणे तिथं अद्वैतला म्हणत असते की नाही, नको आहे मला, कारण मला आता गरज नाही आहे त्या गोष्टीची. कारण कलाच्या डोक्यात एकच विचार चालू आहे आणि तो म्हणजे की या राहुलला कसं सर्वांच्या समोर एक्सपोज करायचं. कारण अद्वैतने जर कलावर इझिली विश्वास ठेवला तर कलासाठी गोष्टी ह्या खूप सोप्या जाणार आहेत. परंतु अद्वैतच्या डोक्यात मात्र तसं काहीच नाहीये. अद्वैतच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की नाही, काहीही झालं तरी माझा भाऊ हा कधीच खोटं वागू शकत नाही आणि तो फसवू शकत नाही. इकडे सरोज आणि आबा दोघंही बोलत असतात. नवीन एक लॉन्च करायचं चालू असतं, एक विंग लॉन्च करायचं चालू असतं आणि त्याबद्दल सरोज आणि आबा दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र आबा सरोजला म्हणत असतात की हे बघ सरोज, कसं आहे माहिती आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप छान पद्धतीने केल्यात, पण याच्या मार्केटिंगचं काय. सरोज म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळेस आपण असा विचार करतो पण तो थोडा चुकीचाही ठरू शकतो ना आबा. मग आबा म्हणत असतात की नक्की काय म्हणायचं आहे तुला. सरोज मात्र भराभर तिच्या डोक्यातल्या कल्पना ज्या आहे ती त्या पुढे मांडत असते. तेव्हा मात्र आबा सरोजला म्हणत असतात की हो बरोबर आहे तुझं, आणि मग ह्या सगळ्याचं आता मला सांग, अद्वैतला जमणार आहे का ही सगळी जबाबदारी. तेव्हा सरोज आबांना म्हणत असते की हां जमेल ना, काहीच हरकत नाही आहे, मी आहे, अद्वैत आहे, त्याचबरोबर राहुल आहे, रोहिणी आहे, आपण एवढे सगळेजण आहोत ना, जमेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं इकडे सरोज सगळं बोलत असते.
आणि तेव्हा मात्र आबा सरोजकडे पाहतच असतात. तेव्हा सरोज म्हणालेली असते की कलाही आहे ना, असं सरोजचं बोलणं असतं. तेव्हा मात्र आबा आहेत ते पाहत राहतात. आबा म्हणतात कला? तेव्हा सरोज म्हणते हो ना, कारण मी पाहिलंय ना, तिच्या कामाच्या बाबतीत तिची अजिबात चूक होत नाहीये. कामाच्या बाबतीत अगदी परफेक्ट आहे ती. मग काय हरकत आहे म्हणजे तिचा विचार करायला, असं सरोज आबांना म्हणत असते. कारण त्या बाबतीत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं सरोजने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आबांना आठवू लागतं की बरोबर आहे, मागच्या वेळेस रोहिणी एवढं बोलली पण सरोजने एकदाही माघार घेतली नाही आणि तिने कलाला घेऊन या घरात आली. त्या दिवशी सुद्धा कलाच्या बहिणीच्या बाबतीत एवढं सगळं घडत होतं, बाकी सगळे बोलत होते, पण सरोज एका शब्दानेही बोललेली नाही. हे सगळं आबांच्या लक्षात आलेलं असतं आणि आबा मात्र पाहतच असतात. इकडे राहुलच्या केबिनमध्ये आता राहुलने बोलावून घेतलेलं असतं ते पूजाला, आणि राहुल पूजाबरोबर चुकीच्या पद्धतीने वागत असतो आणि पूजाशी अगदी तिथं जवळीक करण्याचा लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे हे राहुलचं हे वागणं असं चालू असतं. त्याचबरोबर राहुल जो आहे तो तिथे पाहत असतो, पूजाकडे पाहत असतो, अगदी घाणेरड्या नजरेने त्याचं वागणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो पूजाला म्हणत असतो की आज सकाळी उशीर झाला तुला? मला एक कळत नाहीये, तुझी आई आजारी होती का? मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यापुढे जर तुझी आई आजारी पडणार असेल, काही होणार असेल, तर त्याशी मला काही देणं घेणं नाही. यापुढे उशीर झालेला मी सहन करणार नाही, अशा भाषेत राहुल बोलत असतो. आणि मी जेव्हा सांगेल तेव्हा त्यावेळी इथे ऑफिसमध्ये यायचं, अन्यथा मी तुला कामावरून काढून टाकेल. तेव्हा ती मात्र विचारी हातापाया पडू लागते. ती इकडे म्हणत असते की राहुल सर प्लीज मला कामावरून काढू नका, मला कामावरून काढू नका, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे कला जी आहे ती अद्वैतच्या केबिनमध्ये असते, पण तिच्या डोक्यातले विचारच थांबत नसतात. कारण आज तिनं जे काही पाहिलेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं, म्हणून तर तिला एवढा त्रास होत असतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत फोनवरती असतो, तो फोनवरती बोलत असतो. तेवढ्यात कला ती फाईल उघडते आणि कला म्हणते की आलेच मी. आणि कला मात्र बाहेर येते आणि पूजा कुठे असं रिसेप्शनला येऊन विचारते. तेव्हा तिला कळतं की पूजा तिच्या डेस्कवरती नाही. मग पूजा कुठे गेली हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता कला जी आहे ती पाहत असते. तेवढ्यातच पूजा तिला येताना दिसते. तेव्हा पूजाला ती विचारू लागते, अगं पूजा काय झालं, ते राहुल सरांच्या बाबतीतलं आपण जे माहिती काढत होतो त्याचं काय झालं पुढं? तेव्हा पूजा म्हणते की नाही माहिती मला, तेवढंच झालंय काम, त्याच्या पुढं नाही झालेलं. कारण आता पूजाला एक धमकावलेला आहे, तुला नोकरीवरून काढून टाकेल किंवा तिच्याशी होणारी वाईट वागणूक, वाईट वर्तवणूक या सगळ्यामुळं ती मात्र डिस्टर्ब झालेली असते आणि ती मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे. कारण आत्ता या पद्धतीनं गोष्टी होतील असा विचार कोणीच केलेला नव्हता. आणि कलाच्या समोरून पूजा निघून जाते. कला मात्र विचार करत असते की ही पूजा अशी का वागली, ही अचानक अशी का निघून गेली, असे प्रश्न कलाला पडलेले असतात. तर उद्याच्या भागात आबाने मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याचबरोबर मीटिंगला आता सगळेजण तिथं जमलेले आहेत आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आबांनी ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या असतात त्या खूपच जबरदस्त पद्धतीने मांडलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आबा सांगत असतात की सरोजने हा अशा पद्धतीने नवीन प्रोजेक्ट करायचं ठरवलेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आबा बोलायला सुरुवात करतात. आबा म्हणतात की त्या नवीन विंगची जबाबदारी मी सरोज आणि कला या दोघींवरती देत आहे आणि कलाला आता हेड केलेला आहे. सरोज पण खुश झालेली आहे. म्हणजे सरोज जे आहे तर इकडे जेव्हा म्हणत असते तेव्हा तेही सगळं पाहते तेव्हा मात्र सरोजलाही खूप आनंद झालेला असतो. कारण आबांनी स्वतः निर्णय घेतलेला असतो आणि आबांनी ठरवलेलं असतं की ही सगळी जबाबदारी कला आणि सरोज या दोघींवरती द्यायची आहे. तर आबांनी हा निर्णय घेऊन सगळ्यांना एक आनंदाचा धक्का दिलेला असतो. पण रोहिणी आणि राहुल यांच्या बाबतीत मात्र हे सगळं जे काही घडलेलं असतं ते मात्र चुकीचं असं झालेलं असतं. त्यासोबतच आता अद्वैत जो आहे तो बाहेर येतो आणि कलाला गुलाबाचं फूल देतो आणि कलाला म्हणू लागतो की हे घे. असं म्हणत अद्वैतने कलाला गुलाबाचं फूल दिलेलं आहे आणि कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे. त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या त्याच्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. आता अद्वैत कलाला सांगत आहे कलाने तिच्या हिमतीवर हे सगळं मिळवलेलं आहे. कारण कलाच्यात जे टॅलेंट आहे ते मात्र खूप जबरदस्त आहे. ह्या
त्या टॅलेंटला सरोजने सुद्धा तिथे वाव दिलेला आहे आणि कलाची बाजू घेतलेली आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।